ते नका विचारू. तुला सांगायलाच पाहिजे. युवराजांनी दिले का? तसं समजा. तसं झालं तर आमचं भाग्य थोर. थोर भाग्य? हे मोती मला मिळाले ती रात्र होती. रात्र? रात्र. सायंकाळी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विधीला सुरुवात झाली. गणेश वंदना, स्वस्ती वाचन, आत्रे होम, नांदी श्राद्ध हे सगळे विधी सुरू झाले. आम्ही पुतळा राणी साहेबांबरोबर मंडपात सुवर्णकुंभ, रजतकुंभ, ताम्रकुंभ हे ठेवायला मदत करत होतो. मी पूर्वेच्या ताम्रकुंभात मध भरून ठेवला होता. थोड्याच वेळात मंत्र, वेदघोष सुरू झाले. इतरही अनेक विधी सुरू होते. मध्यरात्रीनंतर महाराजांच्या राज्याभिषेकाचा विधी संपला. आम्ही सुवासिनींनी म्हणजे मी, पद्मा, मंगल, लक्ष्मी आणि ताईबाई आम्ही महाराजांना आणि थोरल्या राणीसाहेबांना ओवाळलं. आणि मग तेव्हा आमच्या समोर युवराज, काजळाची तीट लावलेले युवराज, देखणे राजबिंडे, रूपवान युवराज, आमच्या स्वराज्याचे युवराज. सगळीकडे एकच गोंगाट, सनई चौघडा झडत होता. जगदीश्वराच्या प्रांगणात गायक सूर आळवत होता. गडावरचं वातावरण भारावून गेलं होतं. युवराज घाईत होते. त्यांच्या मागे अनेक लोक. आऊसाहेबांचा निरोप होता. पण आम्हाला त्यांना ओवाळायचं होतं आणि आम्ही ओवाळलेही. मी समोरच उभी होते. ओवाळून होत असताना युवराज अचानक पाठमोरे झाले. मानेला किंचितसा हिसका बसला. काय झालं कळलं नाही, पण त्यांच्या जिरेटोपावरची मोतीलड हल्ली, हिंदकाळली आणि त्यातून 2 मोती निसटले आणि ते नेमके आमच्याच तपकात पडले. मी बघतच राहिले. 2 अनमोल मोती. युवराज, आपले मोती पडले. युवराज! पण तोपर्यंत ते निघून गेले होते आणि माझ्या तपकात मात्र 2 मोती राहिले. खूप वेळा वाटलं की हे युवराजांचे मोती त्यांना परत करावे.